सिकंदर बनण्याचं राज कुणी समजू शकलेलं नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। बिहार निकालावरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार पाहायला मिळतोय। जो जीता वही सिकंदर, बिहार निकालावर फडणवीसांनी हे वक्तव्य केलं होतं। वही सिकंदर आम्ही योजना केल्या तर लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं, त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय? आपले कोण मुख्यमंत्री म्हणाले ना, जो जीता वो सिकंदर, लेकिन वो सिकंदर बनने का राज वो कोई समझ नहीं सका आज तक। जे जिंकले त्यांचं अभिनंदन आहे। एका गोष्टीचं मला नवल वाटते की प्रचाराच्या दरम्यान तेजस्वी यादवच्या सभांना मिळणारा जो प्रचंड प्रतिसाद होता, तो प्रतिसाद खरा होता की त्यांनी ते नवीन AI तंत्रज्ञानाने तयार केलेली माणसं होती, हे आता कळण्याचं झालेलं आहे। म्हणजे ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते त्याचं सरकार न येता, ज्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या जास्त असतात, रिकाम्या खुर्च्यांची गर्दी असते, त्यांचं सरकार येतं, हे नवीन ह्या लोकशाहीतलं गणित हे कळण्याच्या पलीकडचं आहे। हवेत गोळीबार करणाऱ्या विरोधकांना जमीन दिसायला लागली असं फडणवीसांनी म्हटलंय। न सुधारल्या स्थानिक निवडणुकीतही विरोधकांची माती होईल असं फडणवीस म्हणतात। विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला जनतेनं उत्तर दिल्याचं फडणवीसांनी टीका केली आहे। तर तेजस्वी यादवांच्या सभेला AI ची गर्दी होती का असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय। बिहारमध्ये सभेला रिकाम्या खुर्च्या असणाऱ्यांचं सरकार आलं असा टोला आता ठाकरेंनी लगावलाय। बिहारमध्ये सभेला रिकाम्या खुर्च्या असल्याचं ठाकरेंनी म्हटलंय। तर हवेत गोळीबार करणाऱ्या विरोधकांना जमीन दिसली असं फडणवीसांनी म्हटलंय। न सुधारल्या स्थानिक निवडणुकीतही विरोधकांची माती होईल असं फडणवीसांनी म्हटलंय। विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला जनतेनं उत्तर दिलंय असंही फडणवीस म्हणतात। आपला हा विजयाचा रथ सातत्याने पुढे चाललेला आहे। मोदीजींवर या देशामध्ये सर्वांचा विश्वास आहे आणि सातत्याने जे फेक नॅरेटिव्ह तयार होत आहेत, त्या फेक नॅरेटिव्हला जनताच त्या ठिकाणी उत्तर देते आहे। जोपर्यंत काँग्रेस सहित विरोधी पक्ष हे जमिनीवरची हकीकत समजून घेत नाहीत, जनतेत जात नाहीत, जनतेचे प्रश्न मांडत नाहीत, तोपर्यंत त्यांची अशीच माती होत राहील, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। तर आता बातमी आहे नवी मुंबईतून। नेरूळमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय। शिवरायांच्या पुतळ्याचं काही दिवसांपासून उद्घाटन रखडलं होतं। त्याच पार्श्वभूमीवर आता अमित ठाकरेंनी शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन केल्याचं दिसतंय। मला वाटतं की सरकारमधनं कुठच्याही मोठ्या नेत्याला किंवा मंत्र्यांना वेळ नाही मिळाली त्यांचं अनावरण करण्यासाठी, त्याचं उद्घाटन करण्यासाठी। त्याच्यामुळे तो चार महिने मला वाटतं हा एक घाणेरडा कपडा होता त्यांच्या भोवती, तुम्ही बघितलं असेल, ते धूळ खात बसलेलं आणि मला ते बघवलं नाही। म्हणून आम्ही आज, मला वाटतं की माझी पहिली राजकीय केस किंवा जे काय ती महाराजांसाठी असेल तर मला खूप आनंद होईल।